हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. काल जे वेळापत्रक आलंय एमपीएससीचं, त्याच्यात एटीपी एक्झाम का नाहीये? जेव्हापासनं ते वेळापत्रक आलं आहे, तेव्हापासनं सगळ्यांचे मेसेजेस सुरू झाले आहेत की का नाहीयेत. आणि खूप सारे असे माहितीचे अधिकार सुद्धा सर्क्युलर झालेले आहेत की मागणी पत्र गेलंच नाही किंवा असं झालंच नाही, नाही येत्या 10 दिवसात काहीतरी एक्झाम येणार आहेत, ऍड येणार आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी पूर्ण सगळीकडे पसरत आहेत. सो त्याच्यावर काही मला बोलायचं होतं आणि खूप लोकांना सुद्धा कन्फ्युजन आहे. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि दुसरं एक इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे मला सगळे लोकं विचारत आहेत, की मॅडम कोणत्या नोट्स रेफर करायच्या? ही बुक वापरू का? ती बुक वापरू का? तर या दोन्ही गोष्टीवर मला आज डिस्कशन करायचं होतं. म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, की जे काही वेळापत्रक आहे त्याच्यात का एटीपी एक्झाम नाहीये. पहिले मी त्याचं तुम्हाला क्लॅरिफिकेशन देईल आणि त्याच्यानंतर मी आज सविस्तर सांगणार आहे, की कोणत्या गोष्टीसाठी कोणतं बुक वापरा, कुठला पॉइंट कुठे मिळेल आणि त्याच्या व्यतिरिक्त मी सांगेल, की कोणत्या प्रकारे काय रेफर करायचं. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर जेव्हा हा वेळापत्रक आलंय आणि त्याच्यात मात्र एटीपीच्या एक्झामचं नाव नाहीये. तर मी पहिले सांगते, की ह्या ज्या अंदाजित वेळापत्रक आलं आहे, दॅट इज नॉट फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट. म्हणजे जी सरळ सेवा भरती असते, त्याच्यासाठी हा नाहीये. म्हणून याच्यात कुठेच एटीपीचं उल्लेख केलेला नाहीये, की एटीपी एक्झाम कधी येईल. ठीक आहे. सो एक क्लिअर करून घ्या, की याच्यात नाहीये म्हणून एटीपी एक्झाम येणार नाहीये. माहितीच्या अधिकारात काहीतरी एक सर्क्युलर होतंय सगळीकडे, की मागणी पत्रच गेलं नाहीये अजून. हे सगळं नाहीये. अशातला काहीच प्रकार नाहीये. येईल. कधी म्हणजे एक महिन्याच्या आतमध्ये एटीपीची एक्झामची ॲड येईल. सो ही याच्यात इन्क्लूड नाहीये कारण याचा एक स्पेसिफिक आन्सर आहे, की धिस इज डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि ती डायरेक्ट रिक्रुटमेंटचा हा वेळापत्रक नाहीये. म्हणून एटीपी एक्झामचं नाव ह्याच्यात उल्लेख कुठेच केलेला नाही. ठीक आहे. हा एक पॉइंट क्लिअर झाला. दुसरा पॉइंट जो सगळे मला विचारतात ते बुक कोणतं रेफर करायचं? तुमच्या नोट्स द्या. इव्हन जे लोकं सुद्धा माझे नोट्स वापरत असेल, मी त्यांना क्लिअरली सांगते, कोणत्याही एका बुकमधनं तुम्ही अर्बन प्लॅनिंग करू शकत नाही. कोणत्याही एका स्पेसिफिक म्हणजे मी फक्त काय केलेलं आहे, सगळ्या गोष्टी एकत्र करून काहीतरी तुम्हाला मटेरियल देईल. बट जर तुम्हाला एक्झाम चांगल्या मार्काने क्रॅक करायची असेल, त्या गोष्टीसाठी तुम्हाला स्पेसिफिक प्रत्येक पॉइंटसाठी काही ना काही वेगळं पुस्तक वापरायची गरज आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण जी-एस आणि जी-के रिलेटेड गोष्टी बघू, की जी-एस जनरल सायन्स आणि जी-के या गोष्टीसाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी काय-काय वापरावं लागेल. सो मी सायन्ससाठी सांगेल 8, 9, 10 चे जे सी किंवा स्टेट बोर्ड सुद्धा याच्यात ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत रिलेटेड टू सायन्स, फिजिक्स आणि बायोलॉजी त्या टर्मिनॉलॉजीज गो थ्रू करा. सायन्स याच्यासाठीही इतकं इनफ आहे. व्हॉट अबाउट द जी-के? जी-के याचं तुमचं राज्यसभा वगैरे ज्या एक्झाम असतात तशा प्रकारचं याचं जी-के नसतं. तेवढ्या डेप्थमध्ये याचं जी-के नसतं. याचं जी-के टोटली रिलेटेड टू अर्बन प्लॅनिंग असेल. म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा एअर ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा अशा काही न्यू स्कीम्स आहेत ज्या सध्या म्हणजे 2018 नंतर तर आतापर्यंत म्हणजे या वेळ काळात काही न्यू स्कीम्स आल्या असेल. कोविड रिलेटेड काहीतरी स्कीम्स आली असेल. विलेज डेव्हलपमेंट रिलेटेड एक न्यू स्कीम आलेली आहे. सो अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या जी-के पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे जसं तुम्ही राज्यसभाला खूप डेप्थमध्ये सगळ्या करंट टॉपिक, करंट न्यूजेस असं सगळं बघतात. तर या एटीपीच्या जी-के इट इज रिलेटेड टू समथिंग डिफरंट. अर्बन आणि रुरल लाईफला घेऊन कोणत्या स्कीम्स आहेत, कोण काढतं आहेत, हाउसिंग प्रॉब्लेम आहे, स्लम रिहॅबिलिटेशन, मुंबई रिलेटेड काय झालं आहे, स्टॅम्प ड्युटीनुसार म्हणजे आता मागच्या एका वर्षात स्टॅम्प ड्युटीमध्ये
फार काही बदल करण्यात आलं होतं. सो these are the GK related topic and that is related to town planning. सो असा GK तुम्ही वापरा. मॅडम याच्यासाठी काय वापरायचं? याच्यासाठी प्रॉपर गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स वापरा. गव्हर्नमेंट वेबसाईट्स वर जा, स्कीम्स बघा, मिनिस्ट्री ऑफ अर्बन अफेअर्स वाली वेबसाईट्स बघा. त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे स्कीम्स मिळतील. प्लीज गो थ्रू दॅट. अदरवाइज याच्यापेक्षा इन डेप्थ GK GS इज नॉट एक्सपेक्टेड इन ATP एक्झाम. ठीक आहे. देन वी विल टॉक अबाउट द प्लॅनिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, जो माझा कोर एरिया आहे. whenever I talk about the regional plan, तर सेक्शन नंबर 3 ते 20 आणि एखादा आरपीचा रिपोर्ट इझिली अवेलेबल आहे. तुम्ही गुगलवर आरपी ऑफ एखादं गाव म्हणजे रिजन टाका, यू विल गेट दॅट आरपीचा रिपोर्ट. सो एक आरपीचा रिपोर्ट ची समरी आणि सेक्शन नंबर 3 to 20 of MRTP Act. Much more than enough. No need to refer any book. Same for the DP. Section number 21 to 40 आणि एक DP report. Go through करा. Much more enough. Town planning scheme. Section number 59 to 112 आणि एखाद्या TP scheme, नयनाची TP scheme मस्त आहे. You will find it on NET very easily. Next, building permission. माझं पर्सनल व्ह्यू आहे फॉर बिल्डिंग परमिशन तुम्ही मॉडेल बिल्डिंग बायलॉज वापरा. आताही बेसिक डेफिनेशन वापरा, 2016 वाली बेसिक डेफिनेशन करा. या बिल्डिंग परमिशन मध्ये मात्र तुम्हाला MRTP चे मधले सेक्शन सुद्धा करावे लागतील. दॅट इज फ्रॉम सेक्शन नंबर 44 to 54 आणि डेव्हलपमेंट चार्जेस वाला 127 124 ह्या सेक्शन्स जे MRTP चे आहेत ते विथ मॉडेल बिल्डिंग बायलॉज 2016. that is much more enough for building permissions. Don't try to go too much detail in UDCPR because UDCPR is not applicable to whole Maharashtra. That is for municipal council and corporation. रेफर करायचंच असेल तर फक्त बेसिक डेफिनेशन रेफर करा, कारण की ज्यावर प्रश्न विचारतात जर एखाद्या कोणत्या गावावर विचारायचं असेल तर ते गाव फक्त मुंबई असू शकतं आणि मुंबईसाठी ते UDCPR लागू नाहीये. म्हणून दॅट्स माय म्हणजे मला असं वाटतं की मॉडेल बिल्डिंग बायलॉज या 4th टॉपिक साठी जर तुम्ही केलं तर दॅट विल बी मच मोर बेनिफिशियल. बट विथ दॅट तुम्हाला MRTP चे 44 to 54 124 आणि 127 करावे लागतील. नेक्स्ट आहे स्पेशल टाउनशिप. याची सुद्धा तुम्हाला गुगलवर खूप इझिली ITP नावाने, इंटिग्रेटेड टाउनशिप नावाने एक PDF मिळेल. त्याच्यात तुम्ही गो थ्रू करा. इट इज व्हेरी इझी. याचं बेसिक सांगणारा जो एक व्हिडिओ आहे तुम्ही याच्या अगोदर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही त्याच्यातनं गो थ्रू करू शकता आणि तुम्हाला तिथे ITP बद्दल चांगली माहिती मिळेल. ट्रान्सपोर्टेशन साठी, स्पेशली ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग साठी आय विल रिक्वेस्ट यू टू गो फॉर URDPFI गाईडलाईन्स. URDPFI गाईडलाईन्स यामध्ये प्रॉपर ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग नावाचं चॅप्टर आहे. URDPFI गाईडलाईन्स मध्ये तिथे जा. त्या ठिकाणी खूप प्रॉपरली ट्रान्सपोर्टेशन दिलेलं आहे आणि फक्त सर्व्हिस URDPFI चं पेज नंबर 263 वर जा. तिथे डिटेल सर्व्हिस दिलेले आहेत, कोणते कोणासाठी करतात, कसं करतात, कशा प्रकारे एक्सपेक्टेड आउटपुट असतं आणि प्रॉपर चार्ट बनवलेला आहे URDPFI गाईडलाईन्स मध्ये. प्लीज गो थ्रू दॅट. एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट मी म्हणेल हा एवढा कॉमन टॉपिक आहे की जर तुम्ही गुगलवर एक सर्च टाकलं ना, ग्लोबल वॉर्मिंग, इको सेन्सिटिव्ह झोन आणि पोल्युटर्स प्ले प्रिन्सिपल, तुम्हाला 100 डॉक्युमेंट्स मिळतील. एक नॉर्मली त्याला गो थ्रू करा अँड दॅट इज मच मोर इनफ. सॉरी. फॉर द विलेज डेव्हलपमेंट प्लॅन मी म्हणेल संसद ग्राम आवास योजनाची रिपोर्ट फॉलो करा. दॅट इज बेटर दॅन एनिथिंग एल्स. म्युनिसिपल ऍक्ट आणि लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1894 आता हा करायची ऍज सच इतकं गरज नाहीये.
MRTP ऍक्ट मी आतापर्यंत जेवढं सांगितलंय तेवढं करा. MLR कोड करा. याचं काही स्पेसिफिक टॉपिक्स आहेत MLR कोडचे, ते तुम्हाला गो थ्रू करावे लागतील अँड दॅट इज मच मोर इनफ. जेव्हा आपण आता व्हॅल्युएशन बद्दल बोलत आहे, तर बेसिक BN दत्ताची जी बुक आहे तुमची, गो थ्रू दॅट. त्याच्यात व्हॅल्युएशन टेबल सुद्धा आहे. बेसिक ज्या काही रेंट्स आहेत त्याचे डेफिनेशन्स आहेत, व्हॅल्यू कॉस्ट प्राइसची डेफिनेशन्स आहेत. त्याच्यानंतर परांजपे कमिटी रिपोर्ट सुद्धा तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. फक्त एखाद्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे वाटतं. अदरवाईज आय विल म्हणजे लिंक शेअर करते माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये परांजपे कमिटी रिपोर्ट बद्दल. नेक्स्ट इज अॅन्युअल स्टेटमेंट रेट. आणि हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जर तुम्हाला हा चांगल्याने करायचा असेल तर गो ऑन IGR महाराष्ट्रच्या वेबसाईटवर आणि त्याच्यात EASR असं नावाचं खाली कुठेतरी असेल. गो थ्रू दॅट. त्याच्यात सगळं काही डिटेल मध्ये लिहिलेलं आहे. व्हॉट इज ट्रू मार्केट व्हॅल्यू, कसं ASR फाइंड करतात, बागायती लँड, जिरायत लँड, शार्प लँड, याबद्दल सगळं काही तिथे डिटेल दिलेलं आहे. तर त्या वेबसाईटवर जा आणि तिथं ASR चा अभ्यास करा. अँड द लास्ट बट नॉट द लीस्ट इज लँड ॲक्विजिशन ऍक्ट. या लँड ॲक्विजिशन ऍक्टचं हा बदलून इथे येईल लारा 2013. याचा प्रॉपर ऍक्ट आहे. तुम्ही याला प्रॉपर ऍक्ट थ्रू वाचा तरच तो समजेल. दिस इज व्हॉट अबाउट द सिलॅबस, अबाउट मागच्या म्हणजे कालचा आलेला वेळापत्रक. का बरं नाही आलंय, काय झालं? मी म्हणेल की अभ्यास करा. कोणत्याही माहितीच्या अधिकार कधी येणार आहे, 10 दिवसात येणार आहे, 15 दिवसात येणार आहे, 20 दिवसात येणार आहे, पण आर वी प्रिपेअर्ड? आपला अभ्यास झाला आहेत का? कॉन्सन्ट्रेट ऑन, कारण की नवीन आहे तुमच्यासाठी आणि एवढ्या रेफरन्स बुक वापरण्याची सवय सुद्धा नाहीये. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन दिस थिंग्स. ज्या पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले आहे ते फॉलो करा आणि त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की कोणत्या प्रकारे अभ्यास सुरू करू शकतो. मला खूप मेसेजेस आले आहेत की मॅडम तुमच्या नोट्स द्या. मी सगळ्यांना सांगेल, इवन मी माझ्या क्लासमध्ये सुद्धा नोट्स लिहून देत नाही, बिकॉज आय प्रिफर की मी जे शिकवते तुम्ही बाय हार्ट करा, तुम्ही तो आर्टिकल वाचा, तुम्ही स्वतःचे नोट्स बनवा अँड देन आय विल प्रोव्हाइड यू द नोट्स. सो दिस इज द व्हेरी ॲप्रोप्रिएट वे ऑफ, म्हणजे या रिलेटेड टू टाउन प्लॅनिंग. बिकॉज कसं आहे की टाउन प्लॅनिंग इज नॉट ॲज गुड ॲज सिव्हिल इंजिनिअरिंग. कारण की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये यू हॅव अ स्पेसिफिक फॉर्म्युला, तुम्हाला स्पेसिफिक गोष्टी आहेत आणि तो कितीही बुक चेंज हो ते काहीच चेंज होत नाही. दिस अर्बन प्लॅनिंग इज, गाव बदललं तुमचं, तुम्ही एका बाउंड्रीतनं दुसऱ्या बाउंड्रीत गेलं, प्रॉस्पेक्टिव्ह ऑफ थिंकिंग ऑफ अ प्लॅनर चेंज, की त्या गावाला काय लागू होईल, या गावाला काय लागू होईल, तो टुरिझम म्हणून डेव्हलप करायचा आहे, मला याचं व्हॅल्युएशन करायचं आहे. सो एव्हरीथिंग इज गोइंग टू बी अ डिफरंट थिंग. म्हणून मी म्हणते की जसं मी आता तुम्हाला रिलेटेड टू सिलॅबस ज्या पुस्तकातून वाचायला सांगितलंय त्या पुस्तकातून डिटेल वाचा, ते तुम्हाला खूप बरं पडेल. आणि देन 1-1.5 महिन्यानंतर रिव्हिजन साठी नोट्स वापरा. सध्यापासून नोट्स वापरू नका. सो अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. आणि कधीही हेल्प लागली तर प्लीज, मी आज टेलिग्रामच्या एक ग्रुपवर म्हणजे ग्रुपचं लिंक टाकत आहे, जॉईन दॅट लिंक, सो दॅट जर तुम्हाला कधीही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी थ्रू दॅट ग्रुप. किंवा मी त्याच्यावर खूप नवीन गोष्टी टाकत असते, स्कीम्स टाकत असते, क्वेश्चन्स टाकत असते. तुम्ही त्याला फॉलो करा. त्याच्यावरनं तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन्स कसे येतात, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स कसे आहेत ते सगळं कळेल. थँक्यू, थँक्स अ लॉट.